नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे माजी आमदार नारायण मुंडे आणि प्राध्यापक सत्संग मुंडे या पितापुत्रांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने 6 वर्षासाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीने बुधवारी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जालना शहर जिल्हाध्यक्ष शेख महमूद यांनी कळविले आहे। या अनुषंगाने प्राध्यापक सत्संग मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये याचा खुलासा करण्यात आला आहे। यामागे नामदेव पवार, राजाभाऊ देशमुख, माजी आमदार सुरेश जेतलिया, आमदार कैलास गोरंट्याल यांचे षडयंत्र असल्याचेही त्यांनी यावेळी आरोप केला आहे। आता येणाऱ्या विधानसभेसाठी ही माझा काही पत्ता कट करण्यासाठी ही षडयंत्र करण्यात आले असल्याचेही श्री प्राध्यापक सत्संग मुंडे यांनी सांगितले आहे। नाही, काल मला संध्याकाळी ईमेलद्वारे एक पत्र मिळालं आणि त्यातून मला आश्चर्यकारकरित्या पक्षातून निलंबित केले 6 वर्षासाठी निलंबित केल्याचं कळालं। ते मला आश्चर्यकारक होतं, कारण की मला कोणतंही नॉलेजमध्ये नसताना अचानक मी पक्षातून काय निलंबित झालो याचा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मी नाना गावंडे यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की आपण प्रांताध्यक्षांना भेटून आपली म्हणणं मांडा। मी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे। पण काल मीनवाईल मला असं वाटलं की फक्त हे पत्र मला आलंय, पण ते मीडियामध्ये आलं आणि मीडियामध्ये आल्यामुळं मी आज मीडियाद्वारेच जालना जिल्ह्यातील काँग्रेस दुरुस्त करण्यासाठी या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार नामदेव पवार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, या शहराचे आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी आमदार सुरेश जेतलिया यांनी जे काही मागच्या 8-10 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या कामाचं अवलोकन करून त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी, त्याशिवाय जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष दुरुस्त होणार नाही। मी हे मानतो नाही, मला नोटीसच नाही मिळाली। आश्चर्य मला तेच आहे की मी काय पक्षविरोधी काम केलं हे मलाच माहिती नाहीये। या संदर्भात कारण काय नाही, मलाही मी का वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये त्यांनी फक्त दिले की आपण लोकसभेच्या काळामध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळं आपल्याला 6 वर्षासाठी निलंबित करणार। तुमच्याविषयी तक्रार करण्यात आली, याच्यावर म्हणजे काय तुम्हाला वाटतं? नाही, मला तक्रार केलेली माहितीच नाही। मी हे एक अंदाज बांधला आणि या लोकांचा जो मागच्या प्रचारामध्ये सुद्धा मला जी काही भावना होती तर ती भावना योग्य वाटली नाही, म्हणून मी यांची नावं घेतली आणि हे दर निवडणुकीला माझ्या विरोधात काम करतात। आता जे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं नंतर मग तुम्हाला मिळाले, या मागे कोण असणार तुम्हाला, कोण वाटतं? नाही, हे तर कोण आहे? हे राजाभाऊ देशमुख हे त्याच्या मागे आहेत। त्यांनी हे पत्र सगळ्यांना व्हायरल केलं। वरिष्ठांची भेटणार का आता? नक्की भेटणार आणि माननीय प्रांताध्यक्ष मला याच्यात न्याय भूमिका देतील याची मला अपेक्षा आहे। कारण काय, मेन मुद्दा काय की असं का होतं? फक्त मला असं वाटतं याचं राजकीय कारण असं आहे की 2009 पासून मी सातत्याने विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी मिळावी जालना विधानसभेची म्हणून मागणी करतो आणि आपल्याला मी लोकसभेला आता 1 to 1 मध्ये माझं नाव खूप चांगल्या पद्धतीने चर्चेला आलं ओबीसीचा उमेदवार म्हणून। तसं जालना शहरामध्ये कदाचित मला उमेदवारीचा जो अडसर होणार होता तो दूर करण्यासाठी माझ्या विरोधात ही कारवाई केली असं मला वाटतं। षडयंत्र मागे कोण असतं? या षडयंत्र मागे कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख